मुंबईच्या महापौर पदावरून दिल्लीमध्ये खलबतं। 30 जानेवारीला मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होणार। शिवसेनेच्या दबावतंत्राला बळी पडणार नाही। भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या अनौपचारिक गप्पांमध्ये माहिती, सूत्रांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेमुळे मुंबईमध्ये भाजपचं नुकसान। शिंदेंनी जास्त जागा लढल्यानं युतीच्या स्ट्राईक रेटवर परिणाम। केंद्रीय नेतृत्वाकडे राज्यातील भाजप नेत्यांची भूमिका। शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवरही नाराज, सूत्रांची माहिती। 4 दिवसानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक ताज हॉटेलमधून निघाले। मात्र नगरसेवक नोंदीसाठी कोकण भवनला जाणार नसल्याची सूत्रांची माहिती। मुंबईच्या महापौर पदावरून आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही। फडणवीस दाओसवरून आल्यानंतर चर्चा होईल। मतांची प्रतारणा करून कुठलाही वेगळा निर्णय घेणार नाही। एकनाथ शिंदेंकडून भूमिका स्पष्ट। दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणार हा महाराष्ट्राचा अपमान। महापौर महायुतीचा होणार असेल तर सौदेबाजी कशासाठी, संजय राऊतांची टीका। मुंबईमध्ये महायुतीचा महापौर होणार। भाजप किंवा शिवसेनेचा महापौर होतो का हे महत्त्वाचं नाही, तर भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देणं महत्त्वाचं, अमित साटम यांची प्रतिक्रिया। भाजपच्या स्थानिक नेत्यांमुळे पराभव। समाधान सरवणकरांकडून पराभवाचं खापर भाजपच्या स्थानिक नेत्यांवर। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे नगरसेवक गट स्थापन करण्यासाठी कोकण भवनला जाणार। निवडून आल्यानंतर सर्व नगरसेवक कोकण आयुक्तांकडे पुरावे सादर करणार। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या सेनेचे मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा। दोन्ही नगरसेवकांना गटनेता निवडीच्या सभेला हजर राहण्याच्या सूचना। नव्या चक्राकार पद्धतीनं महापौर पदाची सोडत काढणार, सूत्रांची माहिती। जुन्या चक्राकार पद्धतीनं सोडत निघाल्यास महायुतीला धक्का। महायुतीकडे अनुसूचित जमातीचा उमेदवार नाही। मुंबई महापालिकेमधील राजकीय पक्षांची कार्यालय लवकरच खुली होणार। पालिकेमधील कार्यालय संख्या वाढली। समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादीलाही पक्ष कार्यालय द्यावी लागण्याची शक्यता। पुण्यामधील आंबेगावात जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीसाठी पवारांची राष्ट्रवादी, शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र। मात्र अधिकृत युती नाही। कार्यकर्त्यांचा स्थानिक पातळीवर निर्णय। दावोसमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा डंका। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये फडणवीसांच्या नेतृत्वात लाखो कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार। करारातून लाखो रोजगार निर्माण होणार। बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ठाकरे बंधू 23 जानेवारीला एकत्र येणार। शिवसेना प्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त षण्मुखानंद सभागृहामध्ये विशेष कार्यक्रम।